नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरती 2026 संदर्भात संपूर्ण माहिती. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागाची जाहिरात आलेली होती. ती परत कधी लिंक सुरू होणार आहे, कधी परीक्षा होईल अंदाज या ठिकाणी. तसेच ग्रामीण भागातील महिलांकरिता नवीन जाहिरात कधी येणार आहे नवीन वर्षामध्ये, याची पात्रता काय ठरणार आहे, अभ्यासक्रम, वेतन आणि वयोमर्यादा या संपूर्ण बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. तर आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्या अगोदर थोडक्यात माहिती बघूया आपण. नवीन वर्षानिमित्त 1 ते 5 जानेवारी पर्यंत तुम्हाला ऑफर आहे. यामध्ये 2000 रुपयामध्ये 6 मंथ करिता अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे सरळ शिवीची बॅच ICDS संगणक विषयासहित असेल, किंवा तुम्हाला अंतर्गत जावा लावायची असेल किंवा अंतर्गत करिता तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल, तिची सुद्धा अंगणवाडी मुख्य सेविका ICDS व पोषण विषयासहित ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे. तर यामध्ये टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे. लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत आणि मॅक्झिमम लेक्चर संध्याकाळ म्हणजे दुपारचे तुमचा अंगणवाडी सेविका मदतीचा काम झाल्यानंतर 4च्या नंतर मॅक्झिमम लेक्चर या ठिकाणी घेतले जाणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8329 588 625 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. या ऑफरचा लाभ फक्त थोड्या दिवसासाठी असणार आहे. तर आता महत्वाचं जे कंटेंट आहे या ठिकाणी, अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता 272 पदांची मार्च महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. परंतु कोर्टाने स्टे दिल्या कारणाने बऱ्याच अंगणवाडी सेविका ज्या कार्यरत आहेत, ज्यांना बरेच वर्ष झालेले आहेत, म्हणजे 10+ वर्ष झालेले आहेत, परंतु ज्यांचं वय बसत नव्हतं, 45 वर्षाच्या आत जी वयोमर्यादा होती, तर कोर्टाचा निर्णय अजून पेंडिंग आलेला आहे. परंतु अजून त्याचा काही या ठिकाणी अंतिम निकाल न लागल्या कारणाने ती परीक्षा पेंडिंग आहे. ते येणाऱ्या वर्षामध्ये आचारसंहिता सध्या आता चालू आहे. जिल्हा परिषद सुद्धा फेब्रुवारीपर्यंत होईल. 2 महिन्यामध्ये आचारसंहिता पार पडेल आणि नंतर परीक्षा होण्याची शक्यता या ठिकाणी असणार आहे. तर 272 आहे सुद्धा ग्रामीणमध्ये सुद्धा नवीन वर्षामध्ये जाहिरात, कारण बऱ्याच वर्षापासून हे पदे रिक्त आहेत. ज्या ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षे सेवा बजावलेली आहे किंवा ज्यांना होत आहेत 10 वर्ष, त्या महिलांकरिता. तरी जाहिराती तुम्हाला सांगायचं झालं तर एप्रिल किंवा मे मध्ये प्रसिद्ध होणार आहेत. तर वेळ फक्त आपल्याला जाहिरातीला असणार आहे, परंतु अभ्यासाला हाच वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग तुम्हाला करायचा आहे आणि आतापासून अभ्यासाला लागायचा आहे. आता याची पात्रता अंतर्गत भरतीकरिता वयोमर्यादा 45 वर्ष असणार आहे. ज्यांचं 12वी पास आहेत, ज्यांच्याकडे MSc नाहीये तरी चालेल, 10वी 12वीला तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे. हिंदी आणि मराठी विषय नसला तरी चालेल. मग तुम्हाला तो 2 वर्षामध्ये MSc 1 वर्षामध्ये कंप्लीट करायचं आहे जॉईनिंग झाल्यानंतर. म्हणजे तुम्हाला इथं कोणताही अडथळा राहणार नाही. ओके, कोणताही अडथळा या ठिकाणी नसणार आहे. तर वयोमर्यादा सांगितलेली आहे. अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्हाला सरळ सेवेप्रमाणेच असणार आहे. म्हणजेच की या ठिकाणी मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, ICDS आणि पोषण अभियान. ओके, 100 प्रश्न 200 गुणांचा तुमचा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे. तो पेपर आता नेमका कळणार आहे, TCS घेणार आहे, IBPS घेणार आहे का MPSC मार्फत, अजून त्याच्याबद्दल 100% जे पत्र वगैरे किंवा आपल्या नोटिफिकेशन आलेलं नाही. परंतु अंदाज असा वर्तवण्यात आलेला आहे की येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत घेतल्या जाणार आहेत. ओके, तर मग आपल्याला त्या दृष्टीने तयारीला लागायचं आहे. निगेटिव्ह मार्किंग तर सगळ्याच परीक्षेला लागू होऊन राहणार आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 महिने तुम्हाला कालावधी आहे अभ्यास करण्याकरिता आपल्याला, कारण तर बेसिकपासून अभ्यास करायचा आहे. याची पात्रता तुम्हाला सांगितलेली 12वी पास सध्या तरी, आणि ज्यांचं 45 वर्षाच्या आत वयोमर्यादा आहे त्या महिला या ठिकाणी प्रिपरेशन करिता लागायचं आहे, अभ्यासाला सुरुवात करायची आहे. एवढं मी तुम्हाला सांगेल. आणि जी नवीन लिंक आहे शहरी भागातील महिलांकरिता ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांनी अजिबात निराश नव्हता, थोडाफार अजून पेशन्स ठेवून अभ्यास करा. येणाऱ्या वर्ष तुमचंच आहे. 272 म्हणजे पुष्कळ जागा आहे त्या ठिकाणी म्हणायला हरकत नाही, कारण सरळ सेवेमध्ये फक्त 102 पदाची जाहिरात होती. तुमच्या तिप्पट म्हणता येतील. ओके, 300 जवळपास जागा आहेत. ज्या महिला अभ्यास करतील 3 ते 4 महिने, त्यांचं म्हणजे मुख्य सेविका प्लस
क्लास 2चा पेमेंट आहे, ग्रुप सीचं पद आहे, परंतु तुम्हाला 45-50 हजार रुपये स्टार्टिंग मानधन या ठिकाणी राहणार आहे. मग तुमच्या हातामध्ये आहे नेमका अभ्यास करायचा किंवा नाही करायचा, तर तुम्ही ठरवा. आणि योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता तुम्हाला अकॅडमी या ठिकाणी उपलब्ध आहे. ऑनलाईन बॅचेस उपलब्ध आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असतील या बॅचेस. तुम्हाला सगळं काही बेसिक पासून शिकवले जाणार आहे. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके हे सगळे विषय या ठिकाणी दिले जाणार आहेत. मग हे तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरता 8329 588 625 हा नंबर आहे. या नंबरवर नक्की कॉल करा. काही अडचण असेल तर तरी सुद्धा करा. काही विचार असेल तरी सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे, किंवा कमेंट टाका. कमेंटचं उत्तर तुम्हाला रिप्लाय दिला जाणार आहे ताबडतोब. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, शेवटपर्यंत बघितला असेल त्याच विद्यार्थ्यांना सगळं काही महिला मंडळांना कळालेलं असेल. आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद.